ओम शिवाय नमः शुद्धम। वन्य प्राण्यांचं जास्त आत दिसतंय ब्रह्मगिरी अस्तित्व जास्त आहे त्यांचं. चलो एक हजार पायऱ्यात चढल्यात, 1000 उतरल्यात, 2000 तिथपर्यंत आहे का पायरी? हो. डोंगर गेला मी. दुर्गा माता मंदिर, स्वामी मंदिर, गौतम ऋषी मंदिर, हनुमान मंदिर, हो साहेब हनुमान मंदिर भी हुआ. बोले बाबा साहेब लक्ष बरोबर कसे तिकीट? पहिलं नव्हतं ना तिकीट. पहिल्यापासून पहिला 30 रुपये होता, 10-20 रुपये झाला. काही लिप बीप काही नाही. नाही नंतर नाही, आजी ना फिरी जाणार का? मग कोणी बघायचं आहे का? हे द्या पैसे, द्या द्या पैसे, द्या पैसे. 5 किती साधन आहेत? 5 जण आहे मी. 20 रुपये आहे का? ए द्या 100. चला हे म्हटलं पण पतड. हे 6 जण आहेत ना. आहे का काय पालखी? 4-5 आजीचा नाही धरला दादा. अहो आम्ही त्यांच्यात तेवढंच करत आहे मी. 5 जणांचा काढा 100 रुपये द्या दादा. थांबा, तिकीट द्या. किती? 20 रुपये. 20 एक माणूस. 5 दे त्यांचे. एकावर 5 रुपये फ्री द्याल हे म्हटलं कोण नेम एकावर 5 रुपये दिले. तुम्हाला नाही निकाल रहा है. पाणी संतळी काठी काठी कशाला लागत ते? काठी घ्या ना. माकडे दादा 20 रुपये जमा करा. माकडाला हाणायला आहे का कशाला? बापरे. जयराम ऍक्शनला हल्ली बंद. जयरामचं कसं आहे, जसं वार आहे तसं जयराम बरोबर ते जसं वार आहे तसं फडफड करतो. पोरा हो, काठी घेतली नाही आपण. काठी मग ती घ्या. काठ्या घेऊन जाऊ एखाद्या झाडाची. परत काठी हुसकाव माकड लागा माग. आपण मर्दर आंगडी माणसं काठी काय घ्यायची तसली नाही कोणी. मला मोबाईल चोर ठेवावा लागला. हो सर, हो बंद ताण देते केव्हा काठी घेऊन जायची नाही खातात. लागणच का? मग काठी लागेल बरं का. काठी शिवाय खिशात हात घालते ना माकडे. बापरे. बाबू खिशात हात घालते. बाबू काठी असल्या जवळ नाही ते. एकच घ्या सध्या. एक पिऊ त्याच. गंगाद्वार. बरं आहे तसं तुम्ही
जमले आलं मस्त जमलं त्याला माकडं बी जवळ येत नाही ना आवाज ना. राव तुम्ही कोणत्या गावचे? माकड खिशामध्ये हात घालते तुमच्या असे येऊन. पाणी घ्यावंच लागेल पुढे. भर मग रे. आम्हाला 5 गोदावरी उगम रुकच्या एक मिनिट थांब रे. राणे चल खाली उतरणार नाही पकडायला पाहिजे वर जाणार नाही पकडायला पाहिजे. खाली उतरताना नाही पकडायला पाहिजे म्हणलं माकडे. हो ना वर जाताना काय अडचण नाही. हे निपटलं आपलं समजा जात नाही तर आलं जरा. वर जाणारच ते 40 जीव डिलेट मारून टाकतो रे भाऊ. चलो फोटो काढायला गेले ते वर काय असेल काय वेगळी भाषा कळत नाही आपल्याला. काय शिवी दिली तरी हे दगड घसरत येतात हे बारकान दगड शिरकत बरं का बोल. सर एखाद्या थोडक्यात माहिती द्या ना. करा सर. अंकल वाल्मिक सर बोल. वाल्मिक करावं काय? वाल्मिक करावं काय इच्छा आपली? आपली काही इच्छा नाही. नाव खराब केलं ते अर्ज तुला काय पुरे लावून ठेवायचे का वय रे? अरे वाली म्हणतो पुरी लावून ठेवायचे का पैसे? हेच म्हणून पुरी लावून ठेवायचे का पैसे? उद्या एक नसलं तर मग पण मर्दाच काय माहिती मोरसाहेब उतरायचं. तुम्ही काय मर्दाच काय माहिती दाखव उतरून. तू मरतय बाबा तू नाही. मर्दाच काय माहिती. हा दाखव उतरून. अहो मर्दाच काय माहिती उतरायचं. तुम्ही नाही उतरू शकत मोरसाहेब. आणि काठे फेकून टाक दे बरं का. पडला का? शब्द तिथून ऐकला मी तुला आता जगभराला आले की मी तिथून आणला शब्द. काय त्याला आले तुम्ही जग मारायला आले का रे?
लयच बनली ती बाहेर शेवटलं जाताना. नाही होत, काहीच नाही झालं. काय मला ते पाणी काय तिथून आलं काय डोंगरातून असं आलंय ते तिकडून. गोदावरी म्हणतो बरं का पण पुढे गंगा दिसेना मला तिचं उगम. ते इकडे बघ हाय हाय ते पोरग बघ कसं काढून ते पोरं बघ हेवच उगा मी हा हा भाई पण पुढे कसं वाटतं मला हे सांग ना. तसं पाणी प्यायचं हा. तेवढं बँकेत लावा. आता तिकडे काय आहे? तिकडं जयराम तिथे काय सांगितलं त्यानं? जटा पर्वत. ज्या टाक दिलेले गुडघ्याचं हे ते बामण सांगतो बरोबर चालेल. सांगायची भाई इथून दिसत होती गंगा आता इथून दिसत होती. तिथून डायरेक्ट गायब झाली तिकडे निघली. ही असली बॉटल होती ती बारकी त्याच्या वर ती पाण्यावर राहिली. बाबू नाही नाही पाय यार डोळे फिरते ना. ते त्या तिथे जयराम त्याच्या आपण उडून आलो का तिथे आहे. चल मग काय यांना देऊ थोड्या थोड्या भरून आहे की नाही. काही बाटली तुला. त्यांच्या हातात द्यावं आपण यूज करतो. लागतं. कुठे ब्रेक शेड ना होय साहेब हम्म. ना जमा ना थोडा हे वर आहे उभा क्लिक करू का काढा साहेब फुटले भरणे तिकडे पाहिलं होतं ना. काय भारी येतात ना समोर सगळं असं याचं काढ एक याचं. ना काठी घुसल तिथे पळतो ते लगेच. फाटका नोट झाला एक फाटका डोन नाण्या ते 100% इनहेलर घेणार आहे. तू चावी साईडला तू इनहेलर घेणार आहे. ते नाण्याकडेच बघू राहिलो. नाणे डिरिंग आली बरं का आता. लहान माकड बघून डिरिंग आली याच्यात. इथून लय मोठे जाऊ लय मोठे ताव का बसला. आता एकटे ते एकट्या डिरिंग करून आले आता. अरे लय दगड आहेत. इथं बसलं ना काय होतं माहिती का हा? वाल्मिक हा. स्वयंपाक करा सांग. आताच जरा दम दिन धर ना जरा तू येड्या कम करून राहिला. अरे स्वयंपाकवाले हो ना आपल्याला थांबायचंय. कुठे येडवणीच करून राहिला तू. खालीच थांबू कुठं तरी. ए पंचवटी जायचंय आता हे पाणी तिथं पाणी असतं पाणी मिक्स करत काय यायचंय. थांबायचं साहेब थांबायचं नाही. थांबच आहे ना. कशाला थांबायचं तो किंमत घालतो का आमची. हा कुठं घेणार एखाद्या बाकीचे बाईचं दगड बघ ना किती किती आहेत. 3-4 ट्रे वाल्मिक हा? जयराम जास्त मनात घेऊ नको. थांबच आपलं 5 काल असंच केलं त्यांनी. मी सांगत असतो वाल्मिक थांबून नाही दिलं त्यांनी काल तिथं. ठेव ना तीन लय घेऊन गेला राहतील त्या हॉटेलवर असेल आम्ही तिथं भेटत नाही. कोणाची घेऊन उचलून ठेवू नको. आम्ही नाही थांबेल तुम्ही थांबले त्या हॉटेलवर. मी वाल्मिक घरी सांगत असतो मग आता सांगा काय होतं होय. करू ते थांबव कामच करतो मी होय. काय म्हणू होय? वाल्मिक आधी बरोबर करतो. काय म्हणू माझं जो अरे साहेब आणलाय दगड ठोतानी तो इच्छा मनातली मनात हा. मागायला सांगत नसते. तो इच्छा आम्हाला सांगितलं आम्ही थोडी पूर्ण करणार ती. साहेब चक्रावर करून आम्ही प्रयत्न करू बा फक्त होय. बस चला आता जाऊन देत तसेच. दादा नाहीतरी यायची माहिती बोला ना आता बोला ना बिराव
बोला. आश्रम आहे, गोशाला आहे. गाय साक्षात जगतजननी परमात्मा स्वरूप आहे. त्या गायीचं अवतार कार्तिक ऋषीचं होय. म्हणून लोकाला भूक लागली तर माय उपाशी राहते, परी पाणी पाहिजे. नाही नाही त्यांचं घ्यायचं मस्त त्यांचं घ्यायचं शूटिंग. भारी बोलते. भारी बोलते ते आजी. काढले कोण तुम्ही कुठं कुठं घ्यायचं हे गुडघ्याचं ओळख कनेक्शन करायचं माझ्या टापायला शरीर पाडल्या मग तिच्या तिथून दिलबार काढली. ते तुमच्या पाठीमागे ते गुडघं टेकून ते खड्डा पडला, दुसरं गुडघं टेकून ते खड्डा पडला. दोन्ही गुडघं टेकून मग इकडचं टापटून मग ती गोदर बाहेर काढली. मग इथून तिरुपत दुसरं पाळून निघाल गंगाधारी. मग गंगाधारी निघाल रामकुंडा, खोपशेवती कुंडात निघाल नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठण, शिवापूर. तिथे सगळ्यांच्या अशात करा पुढे इकडे अशा पुढे सगळे सगळ्यांच्या अशात करा पुढे बियाचं नाही हातात राहून द्या. इकडे पुढे या. त्यामुळे तुमचं नाव सांगा, आईचं वडिलांचं सगळ्यांचं नाव सांगा. म्हणा रूपाक्षे, म्हणा रूपाक्षे, ईश्वरूप सदाशिव शरण भक्तिशिव कर्मकर शंकर महादेव शिशाम गरबल्ला नीलकंठ परमात्मा कासवासी कालभैरव कोटिकन्या महादाना एकबिल्व परम विष्णू विश्वार्पणा. हटवा. गतम पापो गतम दुःख दारिद्र्य देविसे आवता सुख संपत्ती तव दर्शन अखंडित लक्ष्मी प्राप्तस्तु. नो कॅश, ओनली फोन पे. मारा बाबाकडे फोन पे मारा, मारा बाबाकडे फोन पे मारा. फोन पे मारा. 100 101 द्या ना आता. फोन पे त्यांच्याकडे अंकल. हॉटस्पॉट आहे नाही नाही 101 रुपये द्या ना. तुम्हाला काही कळतं का? 101 रुपये द्या ना, तेव्हा पाहून आहे ना तुम्हाला ती देव पावलेला आहे मला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरे झाडाचं निगा राखताना जयराम खरात साहेब ब्रह्मगिरीवर आंब्याच्या झाडाला गवतानी घेराव घातला होता. ते घेराव काढून राहिले. इकडून शरद नाना ही झाडाचं संरक्षण करून राहिला. पण 2 लोक असे ते नुसते बघतील, पण झाडाला ते निसर्गाच्या सानिध्यात काही हात लावणार नाही. नानाने सुद्धा झाडाचा आंबा मोकळा केला. खरंच साहेबांनी आंबा मोकळा केलेला आहे गावतानी. वा वा वा. तुमच्या सारख्यामुळेच निसर्गाचं संरक्षण होतंय. काही लोक असेच आहेत. चालले वाल्मिक मोरे साहेब चालले. वाल्मिक मोरे साहेबांनी सुद्धा आंब्यात झाड मोकळं करून राहिले गावतापासून. निसर्गाला वाचवाल तर भविष्यात सुखरूप राहतात. अशी समाजसेवा करीत राहा. खरेदी करावं लागेल. प्रसाद बिरसाद सगळं पिशा भरला लागते ऐकू नाही. तुम्ही संत माय बाप. तुम्हाला घेतो मी.
शरद नानाच्या बाणात मन गुंतल कुठ ग. एक किलोमीटर आहे किती चला मग मरावे परी अक्षरूपी उरावे. पाणी वापरलं चढायचं काम नाही वर वाल्मिक चढायचं काम नाही वर जा मला जा म्हणे वाल्मिक आंब्याला किती मोकळं करायला पाहिजे किती ऊस गेला असतो मुंग्यांचा खबर बघतो शहरात फोन आलता म्हणलं जायचंय 5 वाजता म्हणलं त्याला लगेच फायनल केलं मग तू त्यांचं सवय त्यांची बायकांना तेच चालत वर जातात चालतं. किती लांबले घर घेऊन गेले ते विचार करा ना तुम्ही होय वाल्मिक भैया जाऊ आपण आणू तो वर्ष होते पोरग तिकडेच जायचं कोकणला जायचं आपल्या कोकणला तिकडे काही अडचण नाही बाबा असं चढायचं म्हणलं का केवळ मी दोन्ही म्हणल्यानंतर माझी होईल बरे चालतं चांगलं नाही होय साहेब. मग काय मी बाळासाहेब मागून धरलेलं होतं म्हटलं बाळासाहेब तुम्ही मागे येऊ नका बाळासाहेब दिवस गेला तर पडला बाळासाहेब म्हटलं मी गेलो मग ही गाडी फुल लोड राहिली तिथं. साहेबांची गाडी बरं का त्यात माझी गाडी लोडवर माझी पाय तर जाताना ते माकडाची गडबडीत त्या पाहून खिंडीत तिचा भाव काढू साहेब काय याचा तिचा भाव विचारा तुम्ही काय याचा त्या गाडीचा कोणत्या ती स्कूल बस सारखी नाही की हो हो काय किलोमीटर येते भेटेल ना ते काय अडचण पैठणला आहे ती एकदा. विचारा ड्रायव्हर चांगला घ्यावा पण अरे मोठं गाडी ड्रायव्हर हेच असतात काळजीपूर्वक चांगली. स्पेशल ते बाहेरच असते ते असे लॉंग रूट तो म्हणला ना 7 दिवस तिकडे बाहेर होता ना तो दीदी काय नाव बेटा तुझं. व्हॉट इज युअर नेम. हॅलो एक्सक्यूज मी. नो नेम. मग ते त्यांच्या मागच्याला काही काळजी आहे की नाही पोरग पुढं आले. घ्या इथून पाणी घ्यायचं असलं तुलाच घ्यायचं राहिलं आम्हाला नाही घ्यायचं. होय. गायब झालं ते बाई तुम्ही धरला दे बा याचं काहीतरी लिहिलं असं नाही कुठं बघा ना डायरेक्ट गायब होतो पाणी ते. माणसाला पण नॉन स्टॉप थांबायचं नाही फक्त थांबायची नाही. शंकर भगवानांना प्रसन्न केला प्रसन्न करून जी गंगेला आणलेला आहे गोदावरीला ती स्वर्गातून हे 3 औदंबरांचे हे 3 झाडे ही 3 झाडाच्या मुळांतून आणलेली आहे. तुम्ही उन्हाळ्यात या पावसाळ्यात या हिवाळ्यात या कधी दुष्काळात या हे गंगेचं पात्र एवढंच राहणार. याच्या वरी येणार नाही खाली पण जाणार नाही. इथे गौतम ऋषींनी स्नान केलं आंघोळ केली गो हत्तीचे पाते दूर केले न ही गोदावरी लुप्त झाली. मग इथे मंदिरात गेले गौमुखातून शंकराचे जेथे जेथे पुढे मंदिर आहे तिथे जटा मारले जटा मारून दुसरा पहाड गंगाधरून मग खाली कुशवर्ताला गेली त्र्यंबकेश्वर गेली कुशवर्तात ती गोदावरी मोकळी झाली पवित्र झाली. मग नाशिक पंचवटीचा तिचा मोठा
परंपरा वाढलेलं आहे. हे जसं लहान बच्चाचा जन्म होतो तसं हे गोदावरीचं जन्मस्थान आहे. तिला इथनं सुरुवात आहे. हे गौतम ऋषीची पत्नी अहिल्यादेवी आहे. पिशवी नाही बरं का? हातून गो हत्या तिकडून आले काले. गायीची साक्षात तिकडून आले. देवी आहे. म्हणजे गौतम ऋषीला गो हत्येचे पाप लागले. झालं